नमस्कार भावा बहिणीनो. तर चला आज गणेशोत्सव स्पेशल आज आपण बनवू गव्हाच्या पिठाचे लाडू. करायला एकदम सोपी रेसिपी आहे, खायला एकदम भन्नाट लागती. साधी सोपी रेसिपी आहे, 15 दिवस टिकतात बघा. ही 15 ते 20 दिवस लाडू. तर त्यासाठी बघा इथं 2 वाट्या घेतलंय मी गव्हाचं पीठ. त्याच्यात मी अर्धा कप घालणार आहे तूप. तुपाला मी गरम करून घेतलंय, थंड झालंय तूप. त्याच्यामध्ये मी घालून चांगलं ह्याला मोहन घालून घेतलंय. हातानं चांगलं पिठाला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या पिठाला तूप लावून घ्यायचं. ह्याच्यात मी घालणार आहे पाव वाटी बारीक रवा. तुमच्यापाशी जर जाड रवा असला तर थोडासा मिक्सरनं त्याला फिरवून घ्या, मग ह्याच्यात घाला. बघा अशा पद्धतीने रवा घालून चांगला आणि ह्याला आपण मिक्स करून घेऊ तुपाच्या. आणि ह्या पिठाला तूप लावलं आणि त्याच्यामध्ये रवा चांगला असा मिक्स करून घ्यायचा. दोन्ही हातानं तुम्ही असं घुसळून घेतलं तरी चालतंय. ह्याच्यात आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि घट्ट असं ह्याचं पीठ मळून घ्यायचं. घट्ट पीठ मळायचं बरं का. अजिबात ह्याला ढिलं पीठ मळून घ्यायचं नाही, म्हणजे चपात्याला मळताना त्याच्यापेक्षा लई जास्तच आपल्याला घट्ट ठेवायचं आहे पिठाला. मस्त असं इथं आपण पीठ मळून घेतलं. आता ह्याच्यावर एक वाटी झाकते आणि ह्याला ठेवते मी 15 मिनिट. आता 15 मिनिटानंतर मी वाटी काढली ह्याच्यावरची. आता पिठाचं आपण मुटकं करून घेऊ. छोटं छोटं करायचं, जास्त मोठं मोठं मुटकं करायचं नाहीत, म्हणजे आतपर्यंत ही शिजायला पाहिजे तळल्यावर. तर बघा असे आपण पातळ पातळ मुटके करून घेतलेत. सगळं मुटकं आपलं झालेत करून. आता ह्याला तळून घेऊ. तर तेल ठेवलं मी गरम व्हायला. तेल चांगलं गरम झालं की गॅसला मध्यम ठेवायचं. मध्यम गॅसवर ह्याला चांगलं कलर बदलूस तर तळून घ्यायचं. म्हणजे का नाही आपल्याला ह्याला फास्ट गॅसवर अजिबात तळायचं नाही. वरून सगळं करपताना आतमध्ये कच्चं राहतं पीठ. त्यासाठी काय करायचं, मध्यम गॅस ठेवायचा आणि मस्त असं ह्याला कलर बदलूस तर तळून घ्यायचं. एकच नंबर लागतात खायला. तुम्ही एकदा करून बघा ह्या गणपती लक्ष्म्यासाठी अशा प्रकारचे लाडू. तर बघा मस्त असं आपल्या एका साईडनं झाल्यात आता फ्राय. आलटी पलटी दोन्ही साईडनं ह्याला चांगलं असं तळून घ्यायचं. खड्ड्यात थोडंसं तेल वतून आहे ना, चमच्यानं गरम तेल टाकून टाकून चांगलं आतून बी तळून घ्या ह्याला आणि काढून घ्या चांगलं गुलाबी झालं की. तर बघा आता ह्याला मी काढते. तेल चांगलं ह्याचं नितळून पाटी ठेवते. ह्याला ना आपण गरम गरम असं ठेवलं की आतमध्ये चांगलं ही शिजतंय. लगेच ह्याला तोडायचं नाही, चांगलं असं ठेवून द्यायचं थंड होऊस. तर मग हातानं असं ह्याला बारीक करून घ्यायचं. आणि ह्याला आता आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे फिरवून घेणार आहे. तर काय करायचं, हिचं आपण जे हे बघा असं मोठं मोठं तुकडं आहेत ना, ते आधी आपण मिक्सरला वाटून घ्यायचं. कडक झालेला असतं नाही भाग, तर आपण सगळं मिक्स करून जर वाटलं की ही तुकडं राहते. त्यासाठी आपल्याला आधीच काय करायचं असलं, मोठं मोठं तुकडं काढून घ्यायचं कडक कडक. सगळ्यात आधी ही आपण मोठं तुकडं मिक्सरला फिरवून घेऊ, बारीक करून घेऊ. एकदम रव्यासारखं होतं बघा. ही मस्त असं आपण इथं हे घेतलंय फिरवून. असंच सगळं मी आता मिक्सरला फिरवून घेणार आहे. चांगलं झालं बघा. हे आपलं दिसतंय का नाही असलं रवा असल्यासारखं. हे बघा जवळून दाखवते तुम्हाला. आता ह्याच्यात काय गाठा गुटळ्या असल्या तर काढून टाकायच्या हातानं. आणि बारीक होते लगेच हातानं असं थोडंसं ह्याला थोडं बी दाबलं की फुटतं गाठी बी असल्या तरी. एखादा तुकडा कडक असला तर काढून टाका. ह्याच्यात थोडंसं काजू बदाम टाकून द्यायचं. आता ह्याच्यात मी गूळ घालणार आहे. तर 2 वाट्या आपण घेतलंय गव्हाचं पीठ, तर 1 वाटी घ्यायचं ह्याच्यात गूळ. जास्त अगर तुम्हाला जर गोड आवडत असलं तर गुळाचं प्रमाण आणि वाढवू शकता. पण एवढं बास होतंय, जास्त घालायची गरज पडत नाही. अर्धा कप तूप घेतलंय आपण. तुपाला टाकलंय पॅनमध्ये गरम व्हायला. तूप चांगलं गरम झालं की ह्याच्यात गूळ द्यायचा टाकून आणि ह्याला चांगलं वितळून घ्यायचं. चांगली काय ह्याची पाक बी करायचा नाही, नुसतं गुळाला वितळूस तरच ह्याला शिजवून घ्यायचं. असं बघा चमच्यानं ह्याला सारखं हलवत राहायचं, नाहीतर करपून जाईल. लय साधी सोपी रेसिपी आहेत. तुम्हाला आवडत असल्या रेसिपी तर रेसिपीला लाईक करत जावा, तुमच्या मित्रमंडळीत बी पाठवत जावा. आणि गावठी रेशमाला सबस्क्राईब बी करत जावा. कुणी करत नाही बघा गावठी रेशमाला सबस्क्राईब. मस्त असा आपला गुळ बी आता चालू झाला वितळायला. आता थोडंसं आणि ह्याला 2 मिनटं आपण शिजवून घेऊ, म्हणजे चांगलं असं हे वितळतंय. बस ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला शिजवायची गरज नाही, तर कडू लागते बरं का गूळ. आधी सांगते. असं वितळला की लगेच काढून घ्यायचा आणि टाकायचं आपल्या जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत ना मुटकं, त्याच्यामध्ये द्यायचं टाकून. मग असं चांगलं वितळलं आहे आपला गूळ. इथं मी नुसतं काजू बदाम घातले. तुम्हाला जर मनुकं घालायचं असलं तर मनुकं बी घालू शकता. आणि मी कच्चंच घातले. तुम्हाला जर तळून बी घालायचं असलं तर तळून घाला. अशा बघा अशा पद्धतीने सगळा गुळ आपण ह्याच्यात घेतलाय घालून. आता लगेच ह्याला मिक्स करायचं. हात घालू नका बरं का, चमच्यानं मिक्स करा, नाही तर गरम आहे गूळ तर हात पोळल.
त्यासाठी काय करायचं, चमचा घ्यायचा आणि मस्त असं ह्याला पटापटा करून घ्यायचं, ह्याला मिक्स करून. आता थोडंसं थंड होतं या लगेच, तर हातानं मग मिक्स करायचं चांगलं ह्याला. बघा आता ही काढते मी चमचा आणि हातानं चांगलं असं आपण ह्याला लावून घेऊ. हे गूळ अजिबात बिघडणार नाही तुमचे लाडू. पहिल्यांदाच तुमचं परफेक्ट लाडू होतील. एकदा करून बघा. बघा अशा प्रकारे मी गूळ लावून चांगलं ह्याला हातानं चोळते. आता झालं बघा. आता करायचं लाडू लगेच ह्याचा पटापटा. छोटं लाडू करून घ्यायचं, जास्त मोठं लाडू करायचं नाहीत. तर बघा अशा पद्धतीनं थोडासा घेतला मी ह्याच्यात आणि मस्त असं लाडू बांधून घेऊ. आता ह्याला ना वरून मी लावणार आहे खसखस. हे बघा झाला आपला एक लाडू तयार. अशाच पद्धतीनं आपण सगळे लाडू करून घेणार आहोत. लय सोपेत का नाही लाडू बनवायचे. बघा कुणी पण बनवू शकतं. ही झाला आपला दुसरा बी लाडू लगेच पटापटा तयार. सगळे लाडू मी असंच बनवून घेतलेत. आता एका वाटीत मी थोडीशी खसखस घालून घेतली आणि खसखसीला बघा असं लाडू वाटीत टाकून घेऊन असं लावून घेते खसखस. म्हणजे चांगलं दिसायला बी चांगलं दिसतंय आणि पौष्टिक बी होते. आपल्याकडे खसखस चांगलीच असते खायली. झालं बघा आपल्या ह्याला बी एक असं पद्धतीनं लावून खसखस. तुम्ही हातावर घेऊन बी खसखस लावू शकता, पण असे चांगली लागते. आता ह्याला वरून माझ्यापाशी थोडासा सिल्वर पेपर आहे, ती लावून घेते. सिल्वर वर्क म्हणतात ना, जे आपल्या मिठाईला काजू कतरीला ती लावतात, तसला आहे माझ्यापाशी. ती लावते. नसलं तर चालतंय, पण दिसायला चांगलं दिसतात. एकदा नक्की करून बघा. गावठी रेशमाला लाईक करून सबस्क्राईब